मी वसंत बाबूराव बोडखे, मुक्काम पोस्ट वडझरी, पोस्ट तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा शेतकरी असून मी नोकरीही करतो. मी एक शिक्षक आहे, परंतु बालपणापासूनच शेतीची आवड असल्यामुळं एक छंद आहे आणि त्या छंदामुळं सतत शेती करत असतो. तर हे शेती करताना असा अनुभव आला की कीडनाशक फवारणी याला किंवा आर्थिक जो भार असतो तो खूप भयंकर होतो. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी पाठीमागील वर्षी मी मका केली होती आणि खूप कीड होती. ती कीड पाहिल्यानंतर सहज एका व्यक्तीच्या किंवा प्रतिनिधींच्या मी संपर्कात आलो. संपर्कात आल्यानंतर विठ्ठल पॉवरटेक कंपनीचा मी एक सोलर ट्रॅप घेतला आणि तो त्या मका पिकामध्ये लावल्यानंतर मला असा अनुभव आला की माझी जी कीड फवारणी जी करायची होती ती आर्थिक बचत होऊन या दररोज 2-3 दिवसामिळती हा ट्रॅप पूर्ण किड्यांनी पतंगांनी भरलेला असायचा आणि त्यामुळे काय झालं की पीक अतिशय सुंदर आलं, पिकाची वाढ जोमानं झाली. हे होत असताना ज्या वेळेस आपण रासायनिक फवारणी करतो त्यावेळेस शारीरिक अनेक व्याधी, कारण हे अन्नाचे प्रकार आहे, यामध्ये आपण शारीरिक व्याधींना बळी पडत असतो आणि यातून जर वाचायचं असेल कुठंतरी आपण या जैविक शेतीमध्ये वळायला पाहिजे किंवा ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपण वळायला पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि म्हणून या ट्रॅपची संपर्कात आल्यानंतर ट्रॅप लावला. पाठीमागील वर्षी अतिशय सुंदर माझं मकेचं पीक आलं, परिसरात अतिशय सुंदर प्लॉट आला आणि मग ह्याही वर्षी टोमॅटो पीक लावल्यानंतर लगेचच या ट्रॅपची सुरुवात लगेचच बसवला आणि बसवल्यानंतर त्याचा अनुभव असा आला की परिसरातली सगळी पतंग आहेत ती या ट्रॅप मध्ये येऊन अडकायला लागली आणि 2-3 दिवसांनी मी पाणी जे आहे ते तो बदल करायचोच. त्यामुळे माझा फायदा असा झाला की ज्या महागाच्या कीटकनाशक फवारण्या करायच्या आहे त्या फवारण्या माझी कमी झाल्या. अगदी नगण्य प्रकारात मी कीटकनाशक फवारणी करत असतो आणि माझी त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बचत होते. याचा अनुभव तुम्ही हे समोर दिसलेलं पीक पाहत अतिशय सुंदर फूल आणि फळ या टोमॅटो पिकामध्ये आलेली तुम्हालाही दिसत आहेत आणि यामधून एक सिद्ध होतं की आपण ह्या रासायनिक शेतीकडून ऑर्गॅनिक शेतीकडे वळत असताना अशा नैसर्गिक संसाधन, हे तांत्रिक बाब आहे परंतु नैसर्गिक संसाधनांकडे जर वळलो तर नक्कीच आपला फायदा होईल. या ट्रॅपसाठी फक्त एकदाच खर्च आहे, अगदी तो 3-4 वर्ष त्याचं तो टिकतो, कोणताही खर्च नाही. फक्त एकदा लावून दिला की आपोआप तो चालू होतो, आपोआप बंद होतो. कधीही कोणत्याही बटनाला त्याला हात लावायची गरज येत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना असं सांगावं वाटतं की शेतकऱ्यांनीही अशा पद्धतीचा संयंत्राचा, तांत्रिक बाबींचा जर विचार केला तर नक्कीच आपला जो उत्पादन जो खर्च आहे तो कमी होऊन आपण नफ्याच्या प्रकारात थोडासा जास्त भर होईल असं मला वाटतं. तेव्हा शेतकऱ्यांनी नक्कीच अशा तांत्रिक बाबींचा विचार करायला हवा हे मला वाटतं. ओके.